काय तुका 5 स्टार हॉटेलला गेला होता की फॅशन शोला? बाबा फॅशन वगैरे नाही हो हे काही. सुनबाईने एवढं बिल वाढवलं की हॉटेलवाल्याने कपडे उतरवले तुझ्या? अहो बाबा शर्ट हातात काउंटर. अगं ते त्याच्यावर डाग पडला ना म्हणून तो हातात धरला काढला. असं काय? आता तर घातला होता ना, आता काऊन काढला? तो डाग पडला तर मला असं झालं मी तो धुवायला गेलो आणि एकदम सगळ्यांच्या हसण्याचा आवाज ऐकला तर मला असं वाटलं असं कसं घालून यायचं ना, मला जरा ऑकवर्ड वाटलं म्हणून हातात काढून घेतला. अहो, कुठे लागले डाग? मी तर नाही पाहिला. बघू. अगं लागलं आता डागात काय बघायचंय तसं. हा काय प्रकार आहे गुरुनाथ? मला एक सांग, नक्की डाग पडला कुठे? हा तेच ना, बघू ना. अगं आता पडलं तर पडला ना डाग, त्याचं काय एवढं. बरोबर नाही माझ्या नाही का ते कॅन्डल लाईट होतं ना म्हणून मला दिसलं नसेल. बघू मला. अगं काय बघू बघू राधिका, म्हणजे आता डाग पडला त्याच्यात काय दाखवायचं ना उगीच. आणि कसा पडला कधी पडला हा काही चर्चेचा विषय आहे का? बरं ठीक आहे तुम्हाला टी शर्ट देत. थांब थांब मी करतो ना चेक, तुमचं चालू दे. हा मी आहे. अहो, द्या. मी बघते ना डागाचं. कमाल आहे. बसा. उतू चाललेलं प्रेम शर्टावर सांडलं असणार. त्याचेच डाग पडले असतील. सुभेदार साहेब, आम्ही नसताना तुम्ही लक्ष ठेवा बरं का. तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे ना सगळं बघतो. तुम्ही निश्चिंत काश्मीरला जा. द्या तो शर्ट. नाही मी भिजवून ठेवते. वरणाचे वगैरे डाग असतील ना तर उगीच नको जातील ते डाग. अगं नको राधिका. द्या ना. राधिका ऐकशील का जरा, शांत हो बरं तू. मी उगीच बाहेर सांगितलं नाही पण त्याच्यावर डाग वगैरे नाही पडलेले. ओके मग तू हटलाय हे बघ. अहो असं कसं फाटलं? ते कुठे मारामारी केली का? चल काही काय बोलतेस तू? मारामाऱ्या करायला काही मी काय गुंड आहे की लहान मुलगा आहे? काही काय. अहो केवढा फाटलाय? कुठे फाटला? तो पार्किंग मध्ये अडकून फाटला. पार्किंग मध्ये? कुठे? डिकी मध्ये अडकला फाटला. डिक्की? अहो डिक्की तर खाली असते. शर्ट तर वर फाटलाय. खरं तर पॅन्ट फाटली पाहिजे ना. करेक्ट आहे, बरोबर. डिकी खाली असते. हा शर्ट वर फाटलाय. हा म्हणजे डिकी पण वर उघडली मी. सामान डिकी वर केली, अशी वर केली मी ते सामान काढायला आणि अशी आणि खाली घेताना आता ते अडकून फाटला. यार त्याचं काय एवढं, फाटलं म्हणलं ना मी. बरं जाऊ दे. ते कपडे बदला. ते गेलेत का बघ जरा. अहो हळू. असं कोण बोलता? अगं नाही तसं नाही, म्हणजे ते जाणार होते ना कुठे, काश्मीरला जाणार होते ना, तर गेले का? हो आता नाही, 2 दिवसांनी जाणार आहेत. कपडे बदला. 2 दिवसांनी? अरे बापरे, म्हणजे अजून 2 दिवस या महाजनींचा वॉच असणार. चला आजचा दिवस तर पार पाडला. गुरुनाथ निभावलंस तू. वा गुरु, निभावलंस तू. हा टी शर्ट घाला. अहो ते घड्या घड्याचं काय? ठेवा. ते श्रेयसने दिलंय ना. हा श्रेयसने दिलंय ना. ती चांगला आहे ना श्रेयस. मला तर त्याची फारच काळजी वाटते. चला आता शनिवारबरोबर लग्न करणार आहेत ना. एक बिचारे कसे आहेत माहितीये ना. ती शन्यात आपल्याला चांगलीच माहितीये म्हणून काळजी वाटून राहील. जाऊ दे ना आता, आपल्याला काय करायचं. हा एकदा आपलं ठरलं ना, तो आपला विषय नाही, मग नाही पडायचं त्याच्यात. हो. राधिका. हा? अरे यार. अहो कसे हो तुम्ही? अहो असं कसं घातलं तुम्ही टी शर्ट? थांबा मी फिरवून देते. मी येणार आहे का प्रत्येक वेळेला? हा हे घ्या, आता घाला. हो हो हे असं आहे तुमचं.
म्हणून माणसाने असं उलट सुलट करू नये, नाही तर पंचायत होते. टी शर्टचा आणि कुणी उलट सुलट वागायचा काय संबंध आहे? राधिका, तू कधी कधी काय बोलतेस ना, मला काही कळतच नाही. हा, पण एवढं मात्र कळतंय, तू जरा जास्तच हुशार झालीस. राधिका बाई का करून आली? मी येऊ का मदतीला? नको आई, येऊन राहिले. सगळंच अभ्यास करत असते. ये हे घ्या. बाबा अगं हे काय? आमच्या तिघांनाच काय आणलं? तुझं कुठे आहे? मी घेते ना नंतर. आता तुम्ही खा. नंतर काय नंतर? तू ये बरं इथे बस आधी. अहो, बस म्हंटल ना. अहो, घेते ना मी. बस इथे राधिका. अहो, असं काऊन करतो तुम्ही? याला काय अर्थ आहे? आपण तिघांनी खायचं आणि तिने बस. थांब जरा. बाबा तुम्ही तरी सांगा ना. बस तू, बस बस. ये सुरू कर. अगं तू काय नोकर आहेस का? सतत मालक मालकिणीला खुश ठेवायचं हेच काम आहे का? अहो, कायच्या काही काय बोलून राहिलात तुम्ही? नाही, आपल्या माणसांसाठी काही केलं म्हणजे काय नोकर होऊन जातं का? हो ना, आपली माणसं आहेत ना, मग त्यांच्या बरोबर प्रेमानं खायला बस की. काय हो? सुनबाई, या बाबतीमध्ये मी गुरुच्या पाठीशी आहे. हा मुद्दा पटला आपल्याला. हेच आपलं तेच आहे नेहमीच. नाही, तुम्ही आटपून घ्या, तुम्ही जेवण करा, नाश्ता करा, नंतर मी बघेन. कसला प्रकार आहे? अरे घरातील सदस्यांनी एकत्रित जेवण करायला पाहिजे, एकत्रित नाश्ता करायला पाहिजे. घराला कसं घर पण येतं. यामागे आम्हा बायकांचा खूप मोठा उदात्त विचार असते. काय उदात्त? असे मोठे मोठे शब्द वापरत जाऊ नको, माझ्या डोक्यावरून जातात. कसं असतं माहितीये का? कधी कधी अन्न कमी जास्त होते का नाही? मग अन्न जेव्हा कमी होते ना, तेव्हा आम्ही बायका कमी खातो, असं सावरून नेतो आम्ही. आणि अन्न जेव्हा जास्त होते की नाही, तेव्हा आम्ही बायका जास्त खात नाही. कपाटामध्ये व्यवस्थित ठेवून देतो, किचनच्या किंवा फ्रीज मध्ये ठेवून देतो. असं आम्ही सगळं ऍडजस्ट करत असते. तुम्हाला पुरुषांना काहीच कळणार नाही, जाऊ दे ना. हे बघ आई, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की घरातल्या सगळ्या माणसांनी एकत्र बसून खावं, जे काय करायचं ते एकत्र करावं. बाकी मला तुझे फंडे माहिती नाही ना. बरोबर बरोबर बाई, बस आता याच्या सोबतीनं आणि नाश्ता कर. कसं मस्त वाटते मी सोबत एकत्र बसून नाश्ता करायला. आणि आता सगळं आलबिल झाले, एकदम छान. माझ्या मनामध्ये एक विचार येऊन राहिला. काय? गुरु हॉस्पिटलमध्ये होता का नाही, तेव्हा मी बोलले होते का नाही, बाबा आपण जरा सगळं काही चांगलं आलबेल झालं की मग एक सत्यनारायणाची पूजा घालूया बा. कसं वाटते? आणि आता तुम्हाला दोघांनाही वेळ आहे, तर मग म्हटलं घालूया एक पूजा, नाही का? म्हणजे फार काही नाही बरं का, पण आपल्या जवळच्याच सगळ्या माणसांना बोलवूया. का? चालू आहे की मी कधी नाही म्हणतो.